आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मेहकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेत निषेध मोर्चा। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनातील आरोपींना बरतर्फ करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। प्राध्यापक संजय वानखेडे यासाठी ठाणेदार मेहकर यांच्याद्वारे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांसाठी निवेदन। परभणी येथे संविधानाची प्रतिकृती जातीवादी व समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। परभणी बंदला हिंसक वळण लागले व सोमनाथ सूर्यवंशी वही पेन घेऊन शांततेत नांदवळण करत होते। या शांततेने आंदोलन करण्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। तरी सुद्धा पोलिसांनी कोंडिंगच्या ऑपरेशनच्या नावाखाली 50 निरपराध भीमसैनिकांना विनाकारण अटक केली। विधी सूर्यवंशी या LLBच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला विनाकारण अटक करून प्रचंड मारहाण केलेली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला हे आता सिद्ध झाले आहे। तेव्हा सोमनाथ सूर्यवंशीला जबर मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी प्राध्यापक संजय वानखेडे यांनी केली। मुख्यमंत्री महोदय, आपण गुन्हे शाखेची PI अशोक घोरबाण याने अनेक निर्दोष भीमसैनिकांवर जातीय आकाश ठेवून गुन्हे दाखल केले आहे व ज्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला जबर मारहाण केली त्यांना तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे। प्रमुख मागण्या: गुन्हे शाखेचा PI अशोक घोरबाण याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कस्टडीमध्ये जबर मारहाण सर्व अधिकाऱ्याला निलंबित करून 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ करावी। सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावे। संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्या मास्टरमाइंडला मुख्य आरोपींना शोधून त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे। परभणी प्रकरणाची SIT जांच करून सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून द्यावा। या विविध मागण्यासाठी मेहकर येथे अशोका वाटिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे निषेध मोर्चा व मेहकरचे ठाणेदार यांच्याद्वारे मुख्यमंत्री यांना निवेदन देताना आंबेडकरवादी भीमसैनिक उपस्थित होते। यामध्ये सोपान देवाजे, भीमशक्तीचे विदर्भ नेते किशोरदादा गवई, सुनील शैलेश बावस्कर, भारतीय बुद्ध महासभेचे PP वाकोडे साहेब, ॲडव्होकेट विष्णू सरदार साहेब, सुनील अंभोरे, अनिल म्हस्के साहेब, आकाश अवसरमोल, प्रतीक देवाजे तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र वाघ, दादाराव खरात, यादवराव वानखेडे, लीलाबाई कटारे, गौकर्णाताई मोरे, सुनीताताई देवाजे, सुनंदाताई पवार, तुर्कमानेताई, बीबीताई सरोदे व मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण इंगळे यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।